आर्मी जवान रॉय मॅथ्यू आत्महत्येप्रकरणी पत्रकार पूनम अग्रवाल आणि सेवानिवृत्त आर्मी अधिकारी दीपचंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी हे सगळं प्रकरण गाजलं होतं। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रांजल, या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचं कारण काय? विलास, खरं तर नक्कीच ही जो रॉय मॅथ्यूज हा आर्मीचा जवान आहे, यांनी 2 मार्च रोजी याच आर्टिलरी सेंटरच्या परिसरामध्ये आत्महत्या केलेली होती आणि त्याचा तपास सुरू होता। काल रात्री तपासांती असं उघड झालेलं आहे की पत्रकार पूनम अग्रवाल आणि आर्मीतील एक सेवानिवृत्त कर्मचारी दीपचंद आहेत। तर या दीपचंदच्या मदतीने या पूनम अग्रवाल यांनी या परिसरात जाऊन तिथे शूटिंग करण्याची परमिशन नसताना देखील तिथे शूटिंग केली। तिथे त्यांचे व्हिडिओ जे आहेत ते त्यांनी शूट करून हे व्हायरल केले आणि या शूटमुळे जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे तणावामध्ये येऊन रॉय मॅथ्यूज यांनी आत्महत्या केलेली आहे असं पोलीस तपासात समोर आलेलं आहे। त्यानुसार काल रात्री देवळी कॅम्प पोलीस स्टेशनला पूनम अग्रवाल आणि सेवानिवृत्त आर्मीतील कर्मचारी दीपचंद यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास पोलीस करतायत। मात्र नक्कीच काही दिवसांपूर्वी हे प्रकरण हे पूर्ण गाजलेलं होतं। नक्की रॉय मॅथ्यूज यांनी आत्महत्या का केली हे याचं कारण हे समोर येत नव्हतं आणि हे जे कारण समोर आलेलं आहे हे नक्कीच धक्कादायक आहेत। या दोघांवरती गुन्हे हे दाखल करण्यात आले आहेत। विलास, नक्कीच अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे। धन्यवाद प्रांजल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।